राम कृष्ण जय जय राम कृष्ण
असे अवघे जेने पाप नासे ते हे असे पंढरीसी घात जागा प्रेम मागा विठ्ठला अवघी सुखाची राशी अवघी सुखाची राशी पुंडलिकाशी ओळली घात जागा प्रेम मागा विठ्ठला तुका मनी जवळी आले विको बंद करा थोडा कमी करा तुका मनी जवळ आले उभे ठेले किंवा केले समचरणी गात जागा प्रेम मागा विठ्ठला विठ्ठला पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम गोसाई चरणा संता जया पंचकुमाराने कथेचा विस्तार पंचकुमाराने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण होय सगळे विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता कायमा जीवानी मानेल संतासे अरंजवू चित्तासे अपुलिया माशिवानी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा संपादे ज्ञानांची विदाय भक्तिं विलोकितोयेन समाधिराजा वैराग्यवंतं सुविचार युक्तं नमामि जोगं शिरसा ग्रंथं मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे या वार करी संताच्या या वार करी संताच्या वार करी संताच्या या वार करी संताच्या या वार करी संताच्या माझ्या वडिलांची मिराशिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणे राखिला दरवंटा केला भोगवटा आम्हाला घे वंश परंपरा दास मी अंकित तुका मोकलिता लाजो पुन्हा अवघे जेने पापनासे ते हे असे पंढरीसी किंवा पंढरी गात जागा प्रेम मागा विठ्ठला प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा मार्मिक असा अभंग आहे। अभंगाचं काही वेळेला वर्णन करताना हे पंढरीचं वर्णन आहे पण त्याच्यामध्ये मागत असताना मात्र प्रेम मागितलं। एक आम्हाला परंपरा 2 आहेत, एक वारकरी फडकऱ्याची परंपरा आणि दुसरी सद्गुरू स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेची परंपरा। ही 2 परंपरा आहेत आणि चाकोरीमध्ये चालत असताना वारकरी संप्रदायामध्ये जसं बैलगाडीला 2 चाकं असतात तशी वारकरी संप्रदायामध्ये ही 2 चाकं आहेत। म्हणून एक जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेची परंपरा आहे। पहिल्या दिवशी अभंग कोणता घ्यावा, नंतर 2-3 दिवस अभंग कोणते घ्यावेत आणि काल्याच्या आदल्या दिवशी कोणता अभंग घ्यावा ही त्याची बंधन आहेत आणि ते नियम आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आज हा चिंतन सेवेकरता अभंग घेतलेला आहे। समस्त ग्रामस्थ मंडळ श्री संत तुकाराम महाराज नगर
आणि परिसरातील सर्व असणारे गायक वादक श्रवण करणारे मंडळी, आज मला आठवण झाली ती 94 ते 98ची. कारण माझे परमपूज्य ग्लोरिया आमचे कोष्टी बाबा, आम्ही 5 वर्ष एकत्रित राहिलेलो आहे. पण 5 वर्षानंतर एकत्रित राहिलो ही गोष्ट खरी आहे. पण आज मला जोग महाराजांच्या संस्थेत परीक्षा दिल्यासारखं झालं आहे आज. परिस्थिती अशी आहे. परंतु तो काय म्हणे, माझं न घडता सेवा पूर्वपणे ठेवा उडवला. बाबा मला फार मोठा आनंद झाला. यांनी मला सांगितलं की कोष्टी बाबा आले. कारण की एक काय असतं, वारकरी संप्रदायामध्ये अनाथ असण्यापेक्षा 2 नाथ असलेली बरे, म्हणून आनंद झाला. तर ही चिंतन सेवा करत असताना गायक मंडळी सर्व मोठी आहे, श्रवण करणारी मोठी आहेत. मृदंगाचार्याचा विचार जर केला तर मोठ्यातले मोठे आहेत, फक्त कीर्तनकार लहान आहे. या अभंगामध्ये 2 प्रकारचा भाव आहे. आमचे वैकुंठवासी गुरुवर्य विठ्ठल बाबा घुले सांगायचे, बुवा काही गोष्टी ज्या आहेत त्याचा जर आपण विचार केला, जगद्गुरु तुकोबाराकडे काही साधक मंडळी आली आणि तुकोबाराने विचारलं, महाराज पुण्य व्हावं वाटतं आणि पाप जावं वाटतं, कशाच्या युगानं जाईल? जगद्गुरु तुकोबाराने सांगितलं, पाप जाईल ना, पण त्याच्याकरता पंढरपूरला जावं लागेल. तो म्हणू लागला, महाराज पाप जाईल हो, पण कोणतं पाप जाईल? कायिक पाप जाईल का वाचिक पाप जाईल का मानसिक पाप जाईल? तुकोबारा आहे त्याने सांगितलं, म्हणले बाबा तुझं कोणतं पाप आहे? कायिक आहे का वाचिक आहे का मानसिक आहे? तो म्हणू लागला, महाराज कायिक जाईल का वाचिक का मानसिक? आमच्या तुकोबाराने सांगितलं, कायिक जाईल, वाचिक जाईल, मानसिक जाईल, कळत जाईल आणि नकळत जाईल, याच्यापेक्षा सगळंच जाईल. अवघे जेणे पाप नासे, पण कुठे गेल्यानंतर जाईल? महाराज म्हणतात, ते हे असे पंढरीमध्ये. पण महाराज त्या देवाकडे जाताना आम्हाला कसं जावं लागेल? तुकोबाराय सांगतात, असं करा, गात जागा. मला आज आठवण होते वैकुंठवासी गुरुदेव घुलेबांची. बुवानी म्हणायचं, प्रत्येक अभंगामध्ये म्हणायचे, बुवा देवाच्या समोर गेल्यानंतर वारकऱ्यांना व्यवहारातलं काही मागू नये, परमार्थातलं मागितल्याशिवाय. आमच्या बुवाचा शब्द हा ठरलेला असायचा. त्यांनी म्हणायचं, परमार्थातलं मागितल्याशिवाय राहू नये. जगद्गुरु तुकोबारा देवाला सांगतात, देवा तुला मला द्यायचं ना, प्रेम मागा विठ्ठला. त्या देवाला प्रेम मागतात. पुढे, महाराज आम्हाला तुम्हाला सुख देताल का? असं म्हटल्यानंतर तुकोबाराय सांगतात, भगवंत सुखाची राशीच आहे, अवघी सुखाचीच राशी. पण पंढरीमध्ये देवाला कोणा करता? पुंडलिकाशी ओळली. पण तो लांब असणारा भगवान परमात्मा पुंडलिक राय करता जवळ आला आणि त्याला उभं केलं. म्हणतो का म्हणे, जवळे आले उभे ठेले किंवा केले समचरणे, गात जागा प्रेम मागा विठ्ठला. हे अभंगाचं तात्पर्य. विठ्ठला काही साधन केल्यानंतर पुण्य होतं पण पाप जात नाही. काही साधनानं पाप जातं पण पुण्य होत नाही, आणि काही साधनानं पुण्यही होत नाही, पापही जात नाही. पण वारकरी संप्रदायामध्ये असे 2-3 साधन आहेत की त्या साधनाच्या योगानं पुण्यही होतं आणि पापही जातं. मग कोणतं साधन? पहिलं साधन आहे संत महात्म्याचं नामस्मरण केलं की त्याच्या योगानं पुण्य होतं आणि संताच्या नामस्मरणानं पापही जातं. पुण्यवंत व्हावे येता जिनावे, त्याचं शेवटचं प्रमाण. तो काय म्हणे, पापे जाते संताच्या जपे, म्हणजे पुण्य होतं आणि इकडं पाप जातं. मग संत महात्म्याच्या नामस्मरणानं पुण्य होत असेल आणि पाप जर जात असेल तर देवाच्या नामस्मरणानं ते जात नाही का? जगद्गुरु तुकोबाराय सांगता, जळतील साधन पै सोपे. पुढे महाराज म्हणतात, जळतील पापे. आता हे झालं, पाप जातं हो पण पुण्य होतं का? तर त्याच्याकरता आमच्या ज्ञानोबारांनी एकाच अभंगामध्ये 2 प्रकारचे भाव सांगितले. माझ्या देवाच्या नामस्मरणानं पापही जातं आणि माझ्या देवाच्या नामस्मरणानं पुण्य होतं. पण ज्ञानोबाराने विचारलं, महाराज पुण्य होईल जसं जळतील पापे जसं सांगितलं तसं आम्हाला एखादं उदाहरण द्या ना. कोणतं? की जेवढी पाप आहे तेवढी जळतात हो,
पण आम्ही जर देवाचं नामस्मरण केलं तर पुण्य किती होईल. ज्ञानोबाने त्याच्याकरता उदाहरण दिलं, बाबा माझ्या देवाचं नामस्मरण तुम्ही करा की एवढं पुण्य होईल, एवढं पुण्य होईल की त्याचं तुम्हाला मोजमाप करता येणार नाही. विठ्ठल मुखे म्हणा हरी 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 मुखे आचार्य वेदांत वाचस्पती अण्णा म्हणायचे, आपल्याला स्वरात नाही ना आलं तरी जोरात तरी म्हणायचं, म्हणून आम्ही जोरात म्हणतो. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. अगणित स्वरूपाचं पुण्य भगवंताच्या नामस्मरण त्या ठिकाणी होत असतं. म्हणून आपण देवाचं नामस्मरण करावं, माझा अधिकार नाही, पण परिस्थिती आमच्या बुवानी सांगायचं म्हणून मी सांगून जातो. वारकरी संप्रदायामध्ये महाराज जर व्हायचं असेल तर त्याच्याकरता 2-3 गोष्टी त्यांनी सांभाळाव्या लागतात. पहिली गोष्ट अशी आहे, ती गोष्ट जर कोणती असेल त्यानं कायिक तप आणि मानसिक तप त्याच्या जीवनामध्ये ते निर्माण झालं पाहिजे. ते कसं होतं, कमीत कमी ज्याला आपण कीर्तन करायचे, फडावर अजूनही पद्धती आहेत मंडळी. 4000 अभंग असेल तर त्यानं कंबर बांधायची म्हणजे कीर्तन करायचं, असे पंढरपूरमध्ये फड आहेत. 2000 अभंग असतील तर त्याने त्या ठिकाणी चाली म्हणायच्या, आणि 1000 जर त्या ठिकाणी अभंग असतील तर त्यानं त्या ठिकाणी ते काय करायचं, प्रवचन करायचं. आता एक जरी प्रमाण पाठ असले, द्रुपद जरी पाठ नसेल तरी कीर्तन करतात, हे दुर्दैव आहे. आपण ते बोलू नये, पण परिस्थिती आहे. वाचे बर्वे कवित्व, कवित्व बर्वे रसिकत्व, माझी या सत्यवादाचे तप, वाचा केली बहुतकल्प. म्हणून संस्थेमधून ज्या वेळेला निघत असताना सांगतात की दररोज महाराज लोकांनी 1-2-3 गोष्टी करायलाच पाहिजे मंडळी. एक, दररोज 100 तरी ओव्या दररोज नित्यनेमानं वाचलेच पाहिजेत. 100 गाथेचे अभंग त्याने वाचलेच पाहिजेत. विष्णू सहस्त्रनाम त्यानं वाचलंच पाहिजे. गीतेचा एक तरी अध्याय त्याने वाचलाच पाहिजे मंडळी. आणि कीर्तनकाराचा नाट, तीर्थावळी पत्रिका ही पाठच असली पाहिजे. आता आपली त्याच्याकडेच पाठ आहे. परिस्थिती अशी आहे, मी कशाकरता निंदा म्हणून म्हणत नाही, पण वारकरी संप्रदाय काय नित्याने माविने, काय नित्याने माविने,
अन्न खाये तो क्षण. महाराजांनी त्या ठिकाणी वर्णन करताना आपण पुढे जर पाहिलं तर ज्ञानोबाऱ्या सुद्धा म्हणतात काही गोष्टी सुलभ आहेत आणि काही गोष्टी दुर्लभ आहेत. त्याचे ते 3 प्रमाण देतो. पुन्हा अभंगाला मी सुरुवात करतो. काय असतं, महाराज अभंगाच्या बाहेर कुठे गेला आणि महाराज अभंगावर कुठे आला हे लक्षात यावं लागतं. तर सध्या काय माहिती आहे का, महाराज जर 2 तास अभंगावर जर बोलला तर लोक म्हणतात यांना काही कीर्तन जमत नाही. आणि 2 तास अभंगाला स्पर्शच केला नाही, लोक म्हणतात दरवर्षी राहू द्या चांगलं बोलतंय. हे झालं वारकरी संप्रदायातलं दुर्दैव. तर मी सहज बोलून जातो. काही नित्य नियमाविना तुमच्याप्रमाणे एक जोग महाराज संस्थेची परंपरा आहे. एखाद्यानं प्रमाण दिलं तर त्याच्यावर कमीत कमी अर्धा मिनिटं तरी बोलायचं, नंतर पुढे चालायचं बरं का. काही नित्य नियमाविन अन्न खाय तो श्वान. आता नित्य नियम ज्ञानोबराय म्हणतात नित्य नियम नामी हरिबुद्धी जपे योगी या दुर्लभ. महाराज त्या ठिकाणी म्हणतात शरीर मिळणं दुर्लभ. शरीर जरी मिळालं तर त्याचं महत्त्व कळणं दुर्लभ आणि महत्त्व जरी कळालं तर जास्त कालावधीपर्यंत टिकणं दुर्लभ. ह्या 3 गोष्टी दुर्लभ झाल्या. तसं भगवंतानं आपल्याला हे शरीर दिलं. भगवंतानं सगळ्यात मोठा आपल्यावर उपकार जर कोणता केला असेल तर तो एकच उपकार केला. भगवंतानं हे शरीर फुकट दिलं. फुकट जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायन गुण तयाचे. भगवंताने हे शरीर दिलं आणि महत्त्वाच्या गोष्टी महाराज म्हणतात दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोला या वचन जेने तो जोडसी नारायण नाशे जीवपण भवरोग. या सर्व गोष्टी दिल्या आणि दिल्यानंतर मग त्याच्यामध्ये काय करायचं, महाराज म्हणतात डोळ्यानं त्याला पाहायचं, हातानं त्याची टाळी वाजवायची. आता एक 7-8 दिवसापूर्वीच आपण सहज एक चिंतन सहज आपण ऐकलं असेल. महाराज म्हणतात डोळ्यानं देवाला पाहिलं तर डोळ्याची किंमत आहे, हातानं टाळी वाजवली तर हाताला किंमत आहे, तीर्थयात्रा केली तर या पायाला किंमत आहे. प्रत्येक गोष्टीला किंमत महाराजांनी त्या ठिकाणी दिली. मी कुठून बाजूला गेलो. काही नित्य नियमाविना अन्न खायतो श्वान. आपण जर भगवंताचं नामस्मरण करत नसेल मग आपण भगवंताचं नामस्मरण करा. त्याचा फायदा काय होईल, महाराज म्हणतात कायिक वाचिक मानसिक पाप हे सर्व त्या ठिकाणी जाईल. आता कोणते कोणते पाप आहेत आणि कशा कशा पद्धतीमध्ये आहेत, कधी दृष्टांत तुम्ही कोणाकडून ऐकला असेल किंवा नसेल, पण बस मला जसं चिंतन मांडता येईल त्या रीतीने मी मांडण्याचा प्रयत्न करतो. काही जणांकडून कायिक पाप घडलं, काही जणांकडून वाचिक घडलं आणि काही जणांकडून मानसिक घडलं. परंपरेनं उदाहरण दिले जातात की ज्या वेळेला एका जांभळाच्या झाडाखाली सर्वजण बसले आणि वरून जांभळ खाली पडलं. जांभळ खाली पडल्याबरोबर पण परिस्थिती अशी झाली होती त्याच्या अगोदरची. काय झालं की द्रौपदीनं ज्या वेळेला कर्ण जात असताना पाहिला आणि पाहिल्यानंतर तिच्या मनामध्ये मानसिक पाप, तिच्या मनामध्ये एवढा विकल्प निर्माण झाला की हा जर 6वा पती असता तर काय झालं असतं. एवढंच मुद्दा घ्या अभंगाचा. पती असता तर भगवंताला तेवढं सहन झालं नाही. जांभळाच्या झाडाखाली सर्वजण बसले आणि बसल्यानंतर वरून जांभळ पडलं. आता पडलं का पाडलं हे त्याला माहिती. ते पडलं खाली. पडल्याबरोबर त्याने सांगितलं बघा ज्याची त्याची पुण्याई पणाला लावा आणि बघा प्रयत्न तर करा ते वर जातं का जांभळ. कोणी सांगितलं मी आयुष्यात कधीच खोटं बोलू नसेल, जांभळ वर जाईल असं प्रत्येकानं सांगितलं. ज्यावेळेला द्रौपदीची वेळ आली तिने सांगितलं 5 पती असताना मी जर महान पतिव्रता असेल तर ते जांभळ वर जाईल. आता मुद्दा फक्त लक्षात घ्या, ते जांभळ वर जे गेलं होतं ना 7-8 फूट, पुन्हा ते जांभळ खाली पडलं. आता काही ग्रंथामध्ये सांगतात खाली पडलं आणि काही ग्रंथात सांगतात उलटची घडलं. आता काही 1-2-3 कोटीचा घोटाळा नाही होणार मला खाली पडलं काय वर गेलं. हां मग त्यावेळेला ते खाली पडलं. खाली पडल्यावर तिने सांगितलं देवा मी तर पाप केलेलं नाही, मग हे झालं कसं इथे या अभंगावर. त्यावेळेला त्याने सांगितलं शरीराकून घडलं नाही पण मनाकून घडलं ना. विठाला विठाला मानसिक. काही वेळेला माणसं खोटं बोलतात आणि काही वेळेला आमच्या बॉनी म्हणायचं काही वेळेला माणसाने खोटं बोलावं. खोटं बोलावं पण कधी त्याने सांगायचं एखाद्याचा जीव जर वाचचा असेल तर खोटं बोलावं, मुलीचं लग्न जमत असेल तर खोटं बोलावं. ह्या 2-3 गोष्टी शास्त्राने त्या ठिकाणी सांगितल्या. या प्रकारानं महाराज त्या ठिकाणी तसं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात कायिक पाप, वाचिक पाप आणि मानसिक पाप. आता वाचेने केलेलं पाप, आपण वाचेने कितीतरी वेळा खोटं बोलतो. आमच्या वैकुंठवासी महाराज सांगायचे काही वेळ असणारं पाप आहे ते नकळत पाप आणि कळत पाप. आपण ज्यावेळेला चालत असतो, चालत असताना आपल्या पायाखाली किडे मुंग्या मारतात, हे नकळत पाप आहे. पण ज्यावेळेला निष्ठावंत वारकरी पहाटे उठला आणि वासुदेव हरी असं मोठ्यानं म्हणला की नकळत झालेलं पाप नकळत त्या ठिकाणी त्या नामस्मरणाच्या योगाने ते पाप जातं. आता माफी मागून महाराजांच्या समोर सांगतो, बाहेर केलेलं जे पाप असतं ना ते पंढरपूरमध्ये चंद्रभागेमध्ये स्नान केल्यानंतर ते पाप जातं बघा प्रमाण असलं तर. परंतु बाहेर केलेलं पाप चंद्रभागेमध्ये स्नान केल्यानंतर ते पाप जातं. अवघीच पापे दिगंत रे
अवगीत पापे गेली दिगंतरे अवगीत पापे गेली दिगंतरे अवगीत पापे गेली दिगंतरे अवगीत पापे गेली दिगंतरे अवगीत पापे गेली दिगंतरा अवगीत पापे गेली दिगंतरा अवगीत पापे गेली दिगंतरा वैकुंठी पंढरी देखलिया वैकुंठी पंढरी देखलिया वैकुंठ पंढरी देखलिया अवगीत पापे गेली दिगंतरे अवगीत पापे गेली दिगंतरी अवगीत पापे गेली दिगंतरी अवगीत पापे गेली दिगंतरा अवगीत पापे गेली दिगंतरी अवगीत पापे गेली दिगंतरी अवगीत पापे गेली प्रमाणाचा अर्थ लावताना कसं लावायचं पुढे प्रमाण काय येते त्याच्या अंदाजाने अगोदरचं प्रमाण अवघीचं पापे गेली दिगंतरी पुढे शब्द काय आला वैकुंठ पंढरी रीला री शब्द आला पाहिजे शुद्ध बीजा पोटीन फळे रसाळ गोमटी ठीला ठी हे काव्य एक जगद्गुरु तुकोबारा ज्ञानोबाराचं काव्य त्या प्रकारानं ह्याचं सुरुवात आहे अवघीचे तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखील अवघीचं पापे गेली दिगंतरी वैकुंठ पंढरी देखील अवघ्या संता एक वेळा भेटी पुंडलिक दृष्टी देखील म्हणजे हे प्रमाण आहे तसं जगद्गुरु तुकोबर आहे सारखे संत महात्मे सांगतात सर्व जर पाप जर घालवायचे असतील मी मानसिक पाप सांगितलं काही वेळा वाचिक आपण परंपरेनं उदाहरण ऐकत असतो की ज्या वेळेला एका स्त्रीकडं एक साधू महात्मा ताक मागण्याकरता आला फक्त काय करायचं कोणकोणते उदाहरण कशा करता दिले हे लक्षात आल्यानंतर कीर्तन आपलं बरोबर लक्षात येईल आले ना आले ज्या वेळेला त्या साधू महात्म्यानं ताक घेतलं पण संसारिक असणारा महात्मा ताक वगैरे घेतलं निघाला जात असताना वरून घार जात होती त्याच्या तोंडामध्ये धरलेला सर्प साप परिस्थिती अशी झाली त्याची गरळ म्हणजे त्याचं विष त्या ताकामध्ये पडल्यानंतर हे घरी गेलं आणि घरी गेल्यानंतर ते लेकरांना सर्व ताक वगैरे खाण्याकरता दिलं परिस्थिती अशी झाली आता मला सांगा ते लेकराने ताक खाल्लं ते गतप्राण झाले परिस्थिती अशी झाली यम आले तिथं आणि आल्यानंतर विचार करू लागले आता हे पाप ताक देणाऱ्या स्त्रीच्या डोक्यावर घालायचं का ज्या साधू महात्म्यानं आपल्या लेकरांकरतात त्यांच्यावर घालायचं त्या घारीवर घालायचं का सापावर घालायचं कोणावर घालणार आता भक्ष्य सेवन करणं हे घारीचं काम आहे बरोबर ना आपली मुलं बाळा जगवणं हे त्या महात्म्याचं काम आहे दुसऱ्यावर परोपकार करणं ताक देणं हे तिचं काम आहे मग हे पाप घालणार कोणावर त्यावेळेस परिस्थिती अशी झाली हे पाप कोणावरही घालता येणार मग त्यावेळेला यम विचार करू लागले कोणावर घालणार मग ते मी दरवर्षी सांगतो की ते वटा असतो एक वटा आणि त्या वट्यावर आमचे अण्णा म्हणायचे बघा जगन्नाथ अण्णा पवार ते म्हणायचे त्याला काय म्हणायचे कुच्चर वाटा म्हणजे गावाची घाण तोंडानं जिथे फेकली जाते त्याला कुच्चर वाटा म्हणतात विठ्ठला ते त्याने सुरुवात केलं ना म्हणले बघा ना त्या बाईनं ताग दिलं ना याची लेकरं मारली काही नाही घेणं देणं नाही हा म्हणले ते म्हटल्याबरोबर यांनी विचार केला असा साधूचा दोष नाही घारेचा दोष नाही सापाचा दोष नाही त्या स्त्रीचा दोष नाही मग त्यांनी विचार केला ह्यांना काही माहिती नाही पण हे मात्र बोलल्याशिवाय राहत नाहीत मग असं करा म्हणले ते झालेलं जे पाप आहे ना घालाया चौघाच्या डोक्यावर याला म्हणतात वाचिक पाप मानसिक पाप वाचिक पाप कायिक पाप शरीरातून पाप घडणं याला कायिक पाप म्हणतात असे वेगवेगळ्या प्रकारचे पाप आहेत पण जगद्गुरु तुकोबाराने विचारलं महाराज आम्ही जर पंढरपूरला जर गेलं तर कोणती कोणती पापे जातील जगद्गुरु तुकोबाराने त्याचं उत्तर दिलं सगळीच पाप जातील हे अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात विठ्ठला विठ्ठला पाप नाचे पाप नाचे पाप
पाप नासे ते हे असे पंढरीसे. काय असतं परिसरामध्ये किंवा एखाद्या गावामध्ये आपण कोणता अभंग घेतला, काय चिंतन मांडलं, हे महाराज लोकांनी लक्षात ठेवावं लागतं, नाही तर डिपॉझिट जप्त होतं. मग प्रत्येक गावाला तीच अभंग घेतात तर लोक लक्ष ठेवतात. हे भांडवल किती. कसं एखादं उदाहरण डबल येणं हे साहजिक आहे, पण पूर्णच्या पूर्ण अभंग जर आला तर लोक मग त्याची चर्चा करतात. तसं अवघे जेने पाप नाशे. महाराज म्हणतात नासणार याचा अर्थ काय, तर ज्ञानोबाने त्याच्याकरता उदाहरण दिलं. हरी उच्चारणी अनंत पाप राशी जातील लयाशी क्षण मात्र. त्याच्याकरता कापुराची वाती उजळल्या ठाईचा समाप्ती अवघे जेने पाप नाशे. महाराज तिकडे म्हणतात याचा अर्थ असा होत असतो, कापूर आणि अग्नी एकमेकाच्या जवळ आले की आल्यानंतर कापराचं त्या ठिकाणी काही शिल्लक राहत नाही. तसं भगवंताचं नामस्मरण केलं रे केलं की भगवत भक्त त्या ठिकाणी भगवत स्वरूपच होत असतो. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. दुसरे प्रमाणे झुंजार ते एक विष्णुदास जगीन पाप पुण्यांगी नातळे. त्या देवाचं नामस्मरण केलं की सर्व कायिक वाचिक मानसिक पाप त्या ठिकाणी. एक उदाहरण माझ्या समोर येतं बरं का, पण तुम्ही सांगून जातो सहज की जगद्गुरु तुकोबारायसारखे संत महात्मे उदाहरण देताना ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये उदाहरण दिले. देताना ज्ञानोबाराय म्हणतात जर कापराचा जर हत्ती जर केला बरं का, बुवानी ज्ञानेश्वरीमध्ये ते उदाहरण द्यायचं. कापराचा हत्ती केला आणि केल्यानंतर तो सुंदर हत्ती समोर ठेवला आणि सुंदर हत्ती ठेवल्यानंतर परिस्थिती अशी होती की त्याच्यात त्या असणाऱ्या सोंडेमध्ये वाद घातली होती. वाद घातल्याबरोबर परिस्थिती अशी झाली, एका रात्रीला ज्या वेळेला लाईट नव्हती त्या दिवशी तो हत्ती पेटवला. गावातले लोक आले वर्णन करू लागले, काय हो तुम्ही कापराचा हत्ती बनवला बरं का, त्याची सोंड फारच चांगली. दुसरा म्हणला कान लई चांगलेत, तिसरा म्हणला पाय किती चांगलेत, चौथा म्हणला त्याची शेपटी किती चांगली. सर्व वर्णन केलं. आता मला तुम्हाला विचारायचं आहे, याचा पाय चांगला असू द्या, याचा कान चांगला असू द्या, याचे डोळे चांगले असू द्या, सोंड चांगले असू द्या, पण ज्या दिवशी लाईट नसेल त्या दिवशी याला काय करायचंय, काय करायचंय. आता ती काय आपल्याला काय दिल्लीची पेटवा पिटवी करायची काय कालची, काय करायचंय ज्या दिवशी लाईट नसेल त्या दिवशी काय करायचंय, त्याला पेटवायचंय. आता मला सांगा, तसं महाराज इकडे जसं म्हणतात सर्व सुंदर आहे हो, पण एक दिवस लाईट नसल्यानंतर त्याला पेटवायचंय. तसं कायिक पाप असू द्या, वाचिक पाप असू द्या, मानसिक पाप असू द्या, कळत पाप असू द्या, नकळत पाप असू द्या, एक दिवस नामस्मरणानं संपवायचंय. इकडे या अभंगाकडं अवघे जेने पाप नाशे. पण महाराज ते कुठं, महाराज म्हणतात ते हे असे पंढरीसे. पण आपल्याला अगोदर पंढरी कुठे हे पाहावं लागेल. महाराज म्हणतात सर काही ठिकाणी देव आहे पण संत नाहीत, काही ठिकाणी संत आहेत पण देव नाहीत, काही ठिकाणी देव संत आहेत पण तीर्थ नाहीत, काही ठिकाणी देव संत तीर्थ आहेत पण ग्रंथ नाहीत. पण आमच्या पंढरीमध्ये देव आहे, संत आहे, तीर्थ आहे आणि ग्रंथ आहे. विठाला उदंडवर नेले चंद्रमहिमे उदंडवर नेले चंद्रमहिमे
महिमे ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर आणि ऐसा विटेवरी देवकोटे ते हे असे पंढरीसे. हे सर्व गोष्टी ज्या आहेत ना ते पंढरपूर तीर्थक्षेत्रामध्ये आहे. आपण जर विचार केला, पहिलं असं लोक म्हणायचे की बाबा तुम्ही भेटत असताना पॉझिटिव्ह माणसाला भेटत जा, निगेटिव्ह माणसाला भेटत जाऊ नका. आता लोक म्हणतात बोला ना बोला बोला का. आता तुम्ही फक्त एक प्रयत्न करा, फक्त घरावर बोर्ड लावा, या घरात सर्व पॉझिटिव्ह राहतात, चोर सुद्धा तुमच्या घरात येणार. विठाला विठाला यालाच म्हणायचं ये मृत्यू लोकीचे उपराटे. परिस्थिती अशी आहे, पॉझिटिव्ह लोकांना भेटा का निगेटिव्ह लोकांना भेटा. आमचा ड्रायव्हर 2-3 दिवस खोकला, मी म्हणलं तू काही येऊ नको असं म्हणजे, तुझ्या खोकण्यानं मला खोकणं लागायचं. परिस्थिती अशी आहे. काय असतं मंडळी, या गोष्टी आहेत का नाही मला माहिती नाही, पण एक लक्षात घ्या, भगवंताचं द्वार ज्या वेळा उघडलं गेलं, मला वाटतं त्या दिवशीपासून कोरोना कमी झाला. विठाला विठाला. एक गोष्ट आवर्जून सांगावी लागेल मंडळी, काही गोष्टी व्हाव्यात, काही गोष्टी होऊ नयेत, पण परिस्थिती अशी, जे म्हणतात ना जगामध्ये देवच नाही, ते ज्यानं खोकला की बरोबर त्याच्याजवळ लोक म्हणतात बसू नका लगेच मरत आहे. म्हणजे हे तरी प्रगट झालं ना कमीत कमी. याचा अर्थ असा होत असतो, भगवंत हा प्रत्येक कणाकणात, प्रत्येक वस्तूमध्ये भगवान परमात्मा, सर्व गटी राम देहा देही, प्रत्येक वस्तूमध्ये भगवान परमात्मा त्या ठिकाणी भरलेला आहे. पण एक गोष्ट मात्र आपल्याला आयुष्यभर लक्षात ठेवावं लागेल. कोणती? की आतापर्यंत वारकरी संप्रदायाची जी परंपरा आहे ती परंपरा मात्र त्या ठिकाणी काही जण म्हणतात खंडित झाली, पण आम्ही वारकरी फडकरी आणि त्या ठिकाणी परंपरा खंडित झाली म्हणायला तयार नाही. का? निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम हे वारकरी संप्रदायातलं भजन आहे. आणि भजन असल्यामुळे त्याचा परिणाम असा झाला, पंढरपूरला मानाच्या 7 पालख्या एसटीनं काय येईना, पण आल्यानं आमची वारकरी परंपरा रुजू झाली, याचा आम्हाला आनंद आहे. विठाला ते हे असे पंढरीचे, पंढरीमध्ये देव आहे. देव आहे म्हणजे बळी हा माझा पंढरीराव, जो या देवांचाही देव, ज्याच्या ठिकाणी कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम प्रकारची शक्ती आहे, तो भगवान परमात्मा पंढरीमध्ये आहे. पुंडलिक रायासारखे संत आहेत आणि चंद्रभागेसारखं तीर्थ आहे. आणि या दृष्टिकोनातून मग काय करतं, पाप घालवणारं तीर्थ आहे, पाप घालवणारे संत आहेत आणि पाप घालवणारे देव. याचा अर्थ तीर्थ त्या ठिकाणी महाराज म्हणतात, पण एक उदाहरण द्यायचं बघा, त्यांनी म्हणायचं देवाचं नामस्मरण केलं तरी पाप जातं, संताचं नामस्मरण केलं तरी पाप जातं. आणि एक मुद्दा प्रत्येक वेळेला यायचा, ज्याने बॉनच्या जवळ राहिले गुलेबॉनच्या, त्यांच्या लवकर लक्षात येईल. त्याने म्हणायचं बुवा पाय अशा लोकांची धरा, कोणाचे? ज्याचे पाय धरायचे अगोदर त्याचे पाय नीट आहेत का बघत जा, पाय नीट आहेत का बघत जा, नाहीतर काय व्हायचं, त्याचे पाय धरले आणि त्याचंच पाप ट्रान्सफर तुमच्याकडे झालं तर तुम्ही पापी पुन्हा व्हायची परिस्थिती याची. म्हणून असे वारकरी संप्रदायामध्ये क्वचित पाय आहेत की जे पाय धरल्यानंतर आपलं कायिक वाचिक मानसिक पाप जाईल. असे पाय, असे असणारे चरण ज्याचं आचरण शुद्ध आहे ते वारकरी संप्रदायातले खरे मोठे चरण आहेत. म्हणून महाराज म्हणतात ते हे असे पंढरीचे, या सर्व गोष्टी भीमातिरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे, तेथील मोकाशे 4 भुजा त्यासी बाईला 16,000 रे. ते पंढरपूर जेव्हा नव्हते चराचरण तेव्हा होते पंढरपूर. या सर्व गोष्टी त्या ठिकाणी होत्या, ते पंढरपूर होतं. म्हणून महाराज म्हणतात भगवंत आहे, संत महात्मे आहेत, ज्ञानेश्वरी सारखे भागवतासारखे हे सर्व त्या ठिकाणी ग्रंथ आहेत. म्हणून महाराज म्हणतात ते हे असे पंढरी. पण महाराज आम्ही त्या ठिकाणी जात असताना कसं जावं? गात जागा 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 गात जागा
गात जागा. पुढे महाराज म्हणतात प्रेम मागा विठ्ठला. आता गात जागा इथं दोनदा शब्द उच्चारला महत्वाच्या. याला द्रुप्त नावाचा दोष म्हणतात. काही वेळेला एक शब्द दोनदा येतो, काही वेळेला एक शब्द तीनदा येतो. ज्ञानोबराचे कितीतरी अभंग आहेत की त्या अभंगामध्ये ज्ञानोबराचे शब्द पुन्हा पुन्हा ते आलेले आहेत. राम बरवा, कृष्ण बरवा, सुंदर बरवा बाये यानो, तीनदा शब्द आला. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तिथं बरवा शब्द आला. तुकोबराचे शब्द, ज्ञानोबराचे शब्द अनेक वेळेला येतात. पण ज्यावेळेला एक शब्द दोनदा येतो त्यावेळेला काही वेळेला उच्चार करत असताना महाराज सकारात्मक निश्चयात्मक दृष्टिकोनातून तो शब्द उच्चारतात. का? भगवंतानं आपल्याला हे सर्व गोष्टी दिल्या. मग काय करा, गात जागा. मग कोणी गायचं हो? तुकोबराय म्हणतात ज्याला गाता येतं ना त्याने गा, आणि ज्याला गाता येत नाही त्याने प्रयत्न करा. महाराज म्हणतात एखाद्या वेळेला, आता आमच्यासारखा जर एखादी व्यक्ती असेल की सातपट्टीमध्ये स्वर कुठंच लागत नसेल, मग आमच्यासारख्यानं काय म्हणायचं? बा स्वर लागत नाही असं म्हणायचं नाही, पिटीच बरोबर नाही म्हणायचं. आपण काय म्हणणार सांगा ना? आता आपला स्वर कुठं लागतच नाही तर आपण कसं काय म्हणणार? हा, याचा अर्थ असा आहे. मग त्या प्रकारानं महाराज म्हणतात गात जागा. जागा याचा अर्थ काय? तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात जागा याचा अर्थ तुम्ही झोपले म्हणून जागा. तुकोबाराचे 3 प्रमाण आहेत आणि 3 प्रमाण मी सहज देऊन जातो. काही वेळेला संतांनी जाग करताना संताला जाग केलं, काही वेळेला संतांनी देवाला जाग केलं, आणि काही वेळेला संतांनी जीवाला जाग केलं. विठाला जागे वारे आता सरकार आहे तिघाचं जसं असेल तसं. हा तेरी बी चूप आणि मेरी बी चूप. असतं बदल करत असताना सख्खी बहीण आहे का मावस आहे का चुलत फक्त ओळखू येऊ देऊ नका. फक्त एवढं काम करा. उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या. द्रुपद धनदारा पुत्र जनबंधू सोयरे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून शरण रेगा देवासे, सर्व मिथ्या हे जाणून शरण रेगा देवाशी. शरण जा, पण कोणाला जा? जो तुमचं मरण नाहीसं करेल त्याला शरण जा. वारकरी संप्रदायामध्ये मरण संत महात्मा शरीरानं जात असतो, पण कीर्तीनं संत महात्मा पाठीमागे राहत असतो. तो का म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. संत महात्मे जात नसतात, संत महात्मे फक्त शरीरानं जातात, कीर्तीनं संत महात्मे अजरामर आहेत. का म्हणून आमचे संत महात्मे प्रमाण देताना कसं देता बघा. मानव देह घेवोनी
निजधामा गेले, हे महाराजांचं झालं. आणि दुसरीकडे जर पाहिलं, ज्ञानदेवे घेतले हृदय धरून या, समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करीतो. याचा अर्थ आमच्या ज्ञानोबराची समाधी ही संजीवन समाधी आहे. अजून ज्ञानोबराचं भजन समाधीमध्ये चालू आहे. काही जण लोक म्हणतात महाराज पिंपळ सोन्याचा म्हणतात, ते दिसतं का? म्हणलं तुझं पाप आडवालं, तुला दिसत नाही. परिस्थिती अशी आहे. माझ्या ज्ञानोबराच्या दारात पिंपळ सोन्याचाच आहे. सोन्याचा म्हणजे सुखाचा पिंपळ आहे. नामा म्हणे देवा चला तया ताया, विश्रांती घ्यावया कल्पमरे. म्हणून एक आपल्या जीवनामध्ये आपण भाग्यवान आहेत. आपली इतके भाग्यवान कोणी नाहीत मंडळी. आपण विचार करा, महाराष्ट्रामध्ये जेवढे संत जन्माला आले तेवढे बाकीच्या राष्ट्रामध्ये जन्माला आले नाहीत. हे लक्षात घ्या. का? याचा अर्थ असा आहे, पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेते. आपल्याला ही संधी आली आहे. आणि काय करायचं असतं, आपली कोरोनाची मंदी का असं, पण आपली संधी चुकवायची नाही. बरोबर आहे ना? संधी कोणती आहे? महाराज म्हणतात संधी हीच आहे. भगवंतानं आपल्याला वाचा दिली तर त्यांना आपण नामस्मरण करणं, त्यांना भजन करणं. म्हणून माफी मागून एक उदाहरण देतो. हा मार्ग म्हणजे जगद्गुरु तुकोबाराच्या पालखी सोहळ्याचा मार्ग आहे. हां, पालखी सोहळ्याचा मार्ग आहे. म्हणून काय करत जा, पालखी सोहळा निघाला, दिंडी निघाली, पहिलं शिंग झालं की काय करत जा, पुढे जाऊन बसत जा. होय का नाही? बोला ना. काय करत जा, पुढं तरी जात जा, नाहीतर पाठीमागे तर राहत जा. असं नाही करायचं मंडळी. एक लक्षात घ्या, आपण जर घरून या ठिकाणी आलो तर आल्यानंतर दिंडीत जाणे इतकं पुण्य आहे, पण दिंडीत राहून भजन करणे इतकं पुण्य नाही. आपण एकच काम करा, तुम्हाला भजन नाही येऊ द्या, अभंग पाठांतर नसू द्या. वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यात मोठं जर पुण्य कोणतं असेल, श्रवणे कीर्तने झाले ते पावन. तुम्हाला भजन नाही आलं तर काय हरकत आहे, अभंग नसेल पाठ नसू द्या, पण श्रवण करणं तरी आपल्याला घडतं का नाही, याचा अर्थ असा होत असतो. म्हणून श्रवण करणं वारकरी संप्रदायामध्ये फार मोठं महत्त्वाचं आहे. म्हणून आपण काय करायचं, त्या ठिकाणी जायचं. म्हणून आमच्या ज्ञानोबरांनी सुद्धा प्रतिज्ञा केली, कोण कुठे जात असेल मला माहिती नाही, पण मी माझ्या माहेरला जाणार. विठाला विठाला माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेहीन गुढी पांडुरंगी मनरंगले. पंढरपुरा नेहीन गुढी म्हणजे पंढरपूरला आपण जायचं, भगवंताचं भजन दिंडीमध्ये त्या ठिकाणी करायचं, पंढरपूरला जायचं. शरीरावर वस्त्र धारण करत असताना बरं का, आता तुम्ही एका कलरचे सगळे म्हणून सांगतो तुम्हाला, आता एखादा असेल ते असू दे, जाऊ दे, पण परिस्थिती अशी आहे, वारकऱ्यानं आतापर्यंत बरं का एक वारकरी शिक्षण संस्थेचा नियम आहे. आमचे गुरुवर्य बघा, पांढऱ्या फेट्याशिवाय फेटा हां नाही मंडळी. मी वापरत होतो पाठीमागे 2-3 वर्षापूर्वी, पण परिस्थिती 1 वर्ष ज्यावेळेला आमचे गुरुवर्य मला ज्यांनी आळंदीला नेलं, गुरुवर्य संदीपान महाराज हसेगावकर, ते म्हणले फारच रंगात रंगलात, एवढा शब्द म्हणला फक्त. परिस्थिती अशी, वारकरी संप्रदायाचे बाकीचे रंग नसावे, फक्त एकच रंग असावा. विठाला विठाला गात जागा, इथून मी बाजूला गेलो, गात जागा गात जागा, याचा अर्थ हे प्रमाण दिलं तुम्ही, उठा जागे वारी आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या. एक प्रमाण झालं. दुसरं प्रमाण, उठा साधू संत साधा आपुले हित, जाईल हा नरदेह मग कैचा भगवंत. हे झाले 2 प्रमाण. आणि आता तिसरं प्रमाण आहे, कधी आपण ऐकलं असेल किंवा नसेल, काय असतं, आता असं झालंय की जे पहाटे लवकर जे उठतात ते सुशिक्षित का बेकार? टिळेकर महाराज बोला ना, बोला. हां, अहो पहाटे लवकर उठतात ते काय झालं? अहो लवकर जे उठतात ते बेकार आणि उशीर उठतात ते सुशिक्षित. बरोबर ना? काय करायचं, तोंड वगैरे धुवायचं नाही, हां, आणि चहा प्यायला सुरुवात करायची. आपण जर लवकर उठलं तर ते काय म्हणतात, ते त्यांना काही कळत नाही. मग काय करायचं, तोंड न धुता चहा पिणं म्हणजे सुशिक्षिताचं लक्षण. आता
पहिलंच कीर्तन आहे माझं, म्हणून मी सहज आता सांगून जातो आठवण. आम्ही ज्या वेळेला मुंबईला गेलो लग्नाला, आणि लग्नाला गेल्यानंतर गुरुवर्य संदीपान महाराज हासेगावकर आम्ही जेवायला बसलो. आणि जेवायला बसल्यानंतर आम्ही लगेच 15 वाद्यात चालू केला. आता ते सगळे फिरत होते, पायात बोट चप्पल तसंच घालून ताट घेऊन फिरायचे, इकडून तिकडं तिकडून इकडं फिरत असताना मग आम्ही ते 15 वाद्यात चालू केला. मी म्हणलं आता हे कशाला गर्दीत चालू केले, पण ते म्हणले म्हणा म्हणल्यानंतर आता ते म्हणायला सुरुवात केल्याबरोबर ते म्हणले हे बहुतेक मराठवाड्यात असतील ही दोघं तिघं, कारण आमचा अंदाज आमचा म्हणजे ऊसतोड कामगार आम्ही तिकडचे. ते म्हणले हे तिकडचे असतील नक्की. मग त्यांनी मला विचारलं का रे बाबा. मी म्हणलं काय झालं. ते म्हणलं तुम्ही अज्ञानी आहेत, अशिक्षित आहेत. मी म्हणलं काय झालं. अहो म्हणलं इथं सुशिक्षित म्हणून सर्व जगावं लागतं, वागावं लागतं. मी म्हणलं काय करायचं. ते म्हणलं तुम्हाला माहिती नाही, हातामध्ये ताट घ्यायचं, पायात बूट तसाच ठेवायचा आणि फिरत फिरत जेवायचं, त्याला म्हणायचं सुशिक्षित. आता ते लग्न होतं. मी म्हणलं आता मग आमचं कसं आहे, रक्त कडक आहे. मग आम्ही त्यांना सांगितलं बाबा ज्या दिवशी तुम्ही बुटातच जेवताल त्या दिवशी खरे तुम्ही सुशिक्षित. परिस्थिती अशी. म्हणजे याचा अर्थ मी कशा करता सांगतो, ज्या वेळेला भगवान परमात्मा झोपले नाहीत, भगवंत झोपत नसतो, पण भगवंत झोपले त्यावेळेला नामदेवराय आमच्या आईसाहेबाजवळ आले. उठाई शब्दा करता मला सांगायचं आहे. आणि त्यावेळेला आईसाहेबांना विचारलं आईसाहेब देव झोपलेत का जागेत. त्यावेळेला आईसाहेबांनी सांगितलं देव झोपलेत, मग त्यांना जागा करा ना. जागा करा म्हटल्यानंतर त्यांनी विनंती कोणाला केली. राही रकुमाबाई तुम्हा शेजे हलवून जागे करा देवराया. भगवंताला त्या ठिकाणी जागा केलं. आता 3 मुद्दे सांगितले होते ना. संतांनी संताला जागा करणं, संतांनी जीवाला जागा करणं, संतांनी देवाला जागा करणं. जागा केला ज्ञानोबरायच्या त्याच्या कर्तव्यात. ज्ञानोबराय म्हणतात अविद्येची निदा विश्वस्वप्नाचा हा धंदा भोगित होता प्रबुद्ध अनादी जो तो महावाक्याचे नि नावे गुरुकृपेचे नि थावे माता हात ठेवेला नव्हे थापटीला जैसा. काय करतात अज्ञानाचा अंधकार घालून ज्ञानाची जागृती ज्याने दिलं आणि ते संत महात्मे आपल्याला जागविण्याचं काम करतात. गात जागा गात जागा जागा याचा अर्थ आपण अज्ञानाच्या निद्रेमध्ये त्या ठिकाणी झोपलेलो आहोत. याच्याकरता संत महात्मे जाग त्या ठिकाणी करत असतात. महाराज म्हणतात गात जागा गात जागा. पुढे महाराज म्हणतात देवाच्या जवळ गेल्यानंतर काय मागा, फक्त प्रेम तुम्ही मागा. का आमचे महाराज सांगायचे प्रेमाविन भजन नाकाविन मोती अर्थाविन पोती वाचून काय. एकच प्रमाण म्हणतो आणि तिसऱ्या प्रमाणावर वेळेमध्ये जातो. मला दिली संवादाची वेळ, पण आमची एक परंपरा आहे बरं का देशमुखाची. खुर्चीत मरून जायचं पण खुर्ची लवकर सोडायची नाही. म्हणजे नाही विलासराव तो सांगतो, माझं नाही सांगत मी. विठाला काय होतं पूर्ण अभंगावर महाराज बोला तर लोक झोपतात आणि प्रपंचातल्या कथा सांगितले की लगेच जागे होतात लोक. गात जागा गात जागा. पुढे प्रेम मागा विठ्ठला. तुम्हाला देवाला मागायचंय ना तर प्रेम मागा. पण जगद्गुरु तुकोबारांनी देवाला प्रेम मागितलं. एकच प्रमाण म्हणतो, माझ्या आवडीचं प्रमाण आहे ते. त्या प्रमाणामध्ये जगद्गुरु तुकोबारा सांगतात देवा तू आम्हाला प्रेम दे. मग देवानं सांगितलं तुम्हाला प्रेम पाहिजे ना, ठाकलो सेद्वारी उभा याचक भिकारे मज भीक काही देवा. पुढे प्रेम भातुके पाठवा. देवाने लगेच सांगितलं महाराज किती पाहिजे प्रेम, मी तुम्हाला देतो म्हटल्यानंतर देवानं प्रेम दिलं. पण तुकोबाराय स्वाभिमानी होते. जगद्गुरु तुकोबारा सांगितलं देवा तुला जर मला द्यायचं असेल तर असं फेकून नको, मला द्यायचं तर कसं द्या. करोने उचित करो
प्रेम घाले हृदयात प्रेम घाले हृदयात अनुदान मागायास अनुदान मागायास प्रेम घाले हृदयात प्रेम घाले अनुदान मागायास महाराज म्हणतात करुणी उचित प्रेम घाली पुढे आलो दान मागायस थोर करून या. आता याच्यावर बोलायचं. महाराज म्हणतात करुणी उचित. महाराज जर हे जर उचित असेल तर काही मागणे हे इकडे अनुचित घ्या. महाराज इकडे उचित आहे आणि काही मागणी हे आम्हा अनुचित. उचित काय देवा तुला मला द्यायचं नंतर तर फक्त प्रेम दे आणि सन्मानानं त्या ठिकाणी दे. पुढे चला. करुणी उचित प्रेम घाले हृदयात. पुढे महाराज म्हणतात आलो दान मागायास प्रेम घाले हृदयात. प्रेम पाहिजे पण कुठे. महाराज म्हणतात प्रेम घाले हृदयात. कालच मी सांगून गेलो शेमारो मराठीला काल. त्याच्यामध्ये सांगितलं एवढी मोठी नदी पण त्याच्यामध्ये पाणीच नाही त्याचा काही उपयोगच नाही. बरोबर आहे ना. 50 लाखाची गाडी पण तिला ड्रायव्हरच नाही त्याला उपयोग नाही. एवढं मोठं हॉस्पिटल बांधले पण त्याच्यामध्ये डॉक्टरच नाही त्याचा काही उपयोग नाही. मंदिर बांधले पण त्याच्यामध्ये मूर्तीच नाही त्याचा काही उपयोग नाही. तसं एवढं मोठं शरीर आहे पण भगवंताबद्दल प्रेमच नाही त्याचा उपयोग नाही. विठाला गात जागा. पुढे महाराज म्हणतात प्रेम मागा विठ्ठला. वे म्हणजे विधाता ब्रह्मदेव. ठ म्हणजे निलकंठ. ल म्हणजे लक्ष्मीकांत. कोणाला तरी मागण्यापेक्षा जो तुमचं मनोरथ पूर्ण करेल अशा असणाऱ्या भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी मागा. गात जागा गात जागा. प्रेम मागा विठ्ठला. त्या भगवंताला तुम्ही त्या ठिकाणी मागा. पण महाराज भगवंत त्या ठिकाणी ह्या गोष्टी देईल पण आम्हाला सुख देईल का. सुख देईल का म्हटल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराने सांगितलं बाबा भगवान परमात्मा सुख देईल का म्हणण्यापेक्षा सुखाची तो राशीच आहे राशी. विठाला पुंडलिकाशी ओळली. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ही भगवान परमात्मा प्रत्येकाला सुख देतो. एक 2-3 उदाहरण घ्या. जेवढ्या शिशुपालानं भगवान परमात्म्याला शिव्या दिल्या पण शिव्या दिल्या तरी भगवंतानं त्याचा उद्धारच केला. बरोबर.
पुतना मावशी भगवंताला मारण्याकरता आली. तू आसन कादिकाचे माने साईज सोरसू केला पुतणी जे विषाचे निस्तन पाने मारू आले. मारण्याकरता आलेली पुतना मावशी पण तिला साईज नावाचा मोक्ष दिला. याचा अर्थ भगवंत कोणाला दुःख देत नाही, प्रत्येकाला सुखच देत असतो. म्हणून भगवंत सुख देतो ना. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात अवघी सुखाची राशी. आता एक संक्षिप्त उदाहरण देतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. खडी साखर जर आपल्याला खाण्याकरता दिली तर कोणत्याही बाजूने जरी खाल्ली तर ती गोडच असते. तसं भगवान परमात्मा हो पापी असू द्या पुण्यवान असू द्या, चांगला असू द्या वाईट असू द्या, कशी व्यक्ती असू द्या, प्रत्येकाला भगवंत त्या ठिकाणी सुखच देत असतो. आता आपण काय करायचं ते आपल्याकडून त्या ठिकाणी ठरवावं लागतं. तसं तुकोबाराय म्हणतात अवघी सुखाचीच राशी. पुढे महाराज म्हणतात पुंडलिकाशी ओळली. आता पुंडलिकरायचं चरित्र सांगत असताना पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी उनी झाला येता निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या. आता म्हणत असे काय झालं, बऱ्याच वेळेला आपण कीर्तनामध्ये पाहत असतो वारकरी संप्रदायामध्ये काही कीर्तनकार मंडळी आली आणि त्यांनी काय केलं, पुंडलिकरायासारख्या संत महात्म्याला एकेरीमध्ये बोलू लागले. एकेरीमध्ये बोलू लागले. काय केलं, पुंडलिकाने आई वडिलाच्या गळ्याला दोर बांधून पत्नीला खांद्यावर घेतलं. हां, एक लक्षात घ्या, संत महात्म्याची बाजू सांगत असताना ती बाजू सांगायची नाही. आपण काय करायचं, जे वारकरी संप्रदायाला अनुकूल आहे अशा गोष्टी आपण सांगायच्या. जी त्या ठिकाणी वारकरी संप्रदायामधून बाजूला काढतील अशा गोष्टी कधी सांगायचा प्रयत्न करायचा नाही. आणि ज्ञानोबराय म्हणायचं, तुकोबराय म्हणायचं, संत महात्म्याला एकेरी शब्दामध्ये कधी उच्चार करायचा नाही. माफी मागून सांगतो, आमचे वैकुंठवासी गुरुवर्य शिंपीभाऊ सांगायचे आपण जर संत महात्म्याला एकेरीमध्ये जर बोललो, निकमबाबाई बोलायचे, त्यांनी म्हणायचं आपली जीभ झाडल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला राशे पुंडलिकाशी वळले. पुंडलिकराया करता भगवान परमात्माला का भला भला पुंडलिका मानला सी जन लोका कवन्या काळे सुखायशा कोण पावत. पूर्ण भगवंत नातुडे जो कवनी परी उभा केला विटेवरी अवघा नेला परिवार गोपी गोपाळांचा भार शेवटी तुका म्हणे धन्य झाले ना भूमी वैकुंठ आणले. हे जर कुणी केलं असेल, ज्ञानोबराय तुकोबरायचे प्रमाण आहेत. ज्ञानोबरायचे काही ओव्यात ज्ञानोबराय म्हणतात गाईनं दूध देत असताना वासरा करता जरी दिलं तर त्याचा उपयोग पूर्ण कुटुंबाला होतो. अर्जुना करता जरी भगवान परमात्मा जरी आला तर त्याचा उपयोग मात्र सर्वांना झाला. किंवा पुंडलिकराया करता भगवंत आला एकाच्या काही वाड्याने उगी बहुतांची कोडे. या प्रकारानं पुंडलिकराया करता भगवान परमात्मा पंढरीमध्ये आला पण त्याचा उपयोग मात्र आपल्याला वारकऱ्यांना त्या ठिकाणी झाला. महाराज म्हणतात अवघी सुखाची तराशी पुंडलिकाशी ओळली गात जागा प्रेम मागा विठ्ठला. जगद्गुरु तुकोबारांना विचारलं, महाराज हा भगवान परमात्मा जो होता ना, या भगवंताचा जर विचार जर केला तर तो भगवंत होता कुठे. तुका म्हणे जवळी आले, तुका म्हणे जवळी आले, तुका म्हणे जवळी आले, तुका
टेले समचरणी गात जागा प्रेम मागा विठ्ठला. एक प्रमाण राहिले त्याच्यामध्ये 10 ते 15 मिनिटांमध्ये त्याचं चिंतन मांडायचं सर्वांना विनंती आहे. अभंगाचा भाव येतामती येताव काय झाला. आपण सर्वांनी एकदा प्रेमपूर्वक अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवंताचं चिंतन त्या ठिकाणी करू. काही जणांना सवय असते की यावर्षी मी 2 प्रमाण सोडवले, पुढच्या वर्षी 2 प्रमाण सोडेल, पण पुढच्या वर्षी तारीख घेतील का नाही तुझी गॅरंटी आहे का त्याची. म्हणजे काय असतं, आली ना संधी तर त्याच्यामध्ये आपण ते चिंतन करावं. एक वारकरी शिक्षण संस्थेची परंपरा आहे. अभंग घेतला ना तो पूर्ण अभंग ज्याप्रमाणे आपली बुद्धीची कुवत आहे त्याप्रमाणे तो पूर्ण अभंग सोडवा, त्याचं चिंतन मांडण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करावा. सर्वांना विनंती आहे. भगवंतानं आपल्याला हात दिले, त्या हातानं टाळी आणि भगवंतानं आपल्याला मुख दिलं, त्या मुखाने एकदा भगवंताचं भजन की तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा आणि याही भूमंडळा माझी कीर्ती. या प्रकारानं सर्वांनी एकदा प्रेमपूर्वक ज्यांना ज्यांना हात असतील त्याने हाताने टाळी वाजवा, नसतील त्याने राहू द्या. हां बरं का. समचरणे गात जागा प्रेम मागा विठ्ठला. महाराजांचं प्रमाण आहे. महाराज म्हणतात तुका म्हणे जवळे आले म्हणजे अगोदर कुठे होते म्हणून जवळे आले म्हणतात. तर याचं प्रमाण आहे. महाराज म्हणतात पुंडलिकाच्या भावार्थ गोकुळीहून झाला येता. तो भगवंत कुठे होता? गोकुळामध्ये. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळी. इथून आपण जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की हा भगवान परमात्मा गोकुळामध्ये होता, पण तोच असणारा भगवान परमात्मा पंढरीमध्ये आला. याचा अर्थ लांब जो होता तो भगवान परमात्मा आपल्या जवळ आला. तुका म्हणे जवळे आले. मग काय केलं? भगवान परमात्मा उभा राहिला. पण उभा राहत असताना कसा उभा राहिला? उभे ठेले किंवा केले जर म्हणलं तर पुंडलिकर आहे, आणि ठेले म्हणलं तर त्या दृष्टिकोनातून त्याने मागणी मागितली, प्रार्थना केली, आणि त्याच्या दृष्टिकोनातून केले असू द्या नाहीतर ठेले असू द्या, त्या प्रकारे भगवान परमात्म्याला उभे केलं. याचे 2 उदाहरण 10 मिनिटांमध्ये मी सांगून जातो. महाराज म्हणतात काही अवतारामध्ये भगवंताला पायच नाहीत, काही अवतारामध्ये पाय आहेत पण भगवंताला 4 पायाचा देव आहे. काही अवतारामध्ये पाय आहेत पण 1 पाय पुढे 1 पाय पाठीमागे. आपण जर विचार केला तर समचरणी हा शब्द आला. मग बाकीच्या अवतारामध्ये तसं नाही ना. कृष्णाच्या अवतारामध्ये जर आपण पाहिलं तर देहुडा चरणी वाजवितो वेणू, गोपिका रमणू स्वामी माझा 1.5 पायाचा देव आहे. प्रभू रामचंद्राच्या अवतारामध्ये पाहिलं तर 1 पाय पुढे 1 असणारा भगवंताचा मागे. वरा अवतारामध्ये पाहिलं तर भगवंताला 4 पाय आहेत. मत्स्य अवतारामध्ये भगवंताला पायच नाहीत. याचा अर्थ असा होत असतो की भगवंताला काही ठिकाणी पाय आहेत, काही ठिकाणी पाय नाहीत. पण पंढरपूरमध्ये जो भगवंत जो उभा आहे ना, तो 28 युगापासून युगे 28 विटेवर उभा. 28 युगापासून भगवान परमात्मा त्या ठिकाणी उभा आहे. म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात तुका म्हणे जवळे आले उभे ठेले किंवा केले समचरणे. समचरणानं भगवंत उभा राहिला. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात समचरण दृष्टी विटेवरी साजरी ते माझे हरिवृत्ती राहो. आता याच्यावरच अभंगाची आपली सांगता होईल. तुकोबाराय म्हणतात लांब असणारा भगवान परमात्मा जवळ आला आणि त्या भगवंताला त्या ठिकाणी उभा केलं. आणि तेच पुंडलिक राय भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी सांगतात देवा आमची तुम्हाला प्रार्थना आहे.
आता तुम्ही काय करायचं, शंखचक्र ही बाकीचे जे काही आयुध आहेत ते सर्व तुम्ही टाकून द्या, कमरेवर हात ठेवा आणि त्या ठिकाणी उभा राहा. पण उभा राहिल्यानंतर फक्त एकच काम करायचं, भवसागर तरता कार्य करीत असा चिंता, पहिलं उभा दाता कट्टीकर ठेवून या. मग काय करा, त्याचे पायी घाला मिठी, मोर नेगे जगजेटी, भावा एकासाठी खांदावा हे आपुला. भगवंताला त्या ठिकाणी उभा केलं आणि पुंडलिकरायाला विचारलं, म्हणे का मला या ठिकाणी उभा केलं, पण आता काय करायचं. त्यावेळेला पुंडलिकरायाने सांगितलं, देवा तुझ्याकडे जसे जसे येतील ना त्या त्या प्रकारानं त्यांचा उद्धार करायचं काम मात्र तुम्ही त्या ठिकाणी करा. का, मूढ येतील, पापी येतील. मग ते म्हणले मूढ आणि पापी यांचाच उद्धार करणार बरं का, बाकीच्या लोकांचा उद्धार करणार नाही. पण परिस्थिती अशी झाली, तेवढा पुंडलिकरायाने तेवढा शब्द उच्चारला, देवा मूढ आणि पापी नाही, जसे असतील तशी. परिस्थिती अशी झाली, काय व्हायचं बरं का महाराज. पाठीमागे म्हणण्यापेक्षा आपण जर 5-6 वर्षापूर्वी पाहिलं तर ते सरकारने एक नियम काढला की 4 वर्ष मोफत प्रवास. कुणाला, 60 वर्षाच्या पुढच्याला. कुणाला, ज्याला काही उठता येत नाही, ज्याला काही बसता येत नाही त्याला मोफत बरं का. ते आमचे महाराज सांगत असतात बघा, ज्याला शेत नाही त्याला पाईपलाईन देतं सरकार. विठ्ठला आता त्या देशमुखाचं वेगळं, नाही तर पुन्हा तृप्ती देसाई मागं लागायची एखाद्या. विठ्ठला मंडळी, एक सांगू का तुम्हाला, वारकरी संप्रदायाच्या महाराज लोकांनी भ्यायचं नाही कधी. मी त्या दिवशी टिळेकर महाराजांनी मला विचारलं, म्हणले महाराज कुठेतरी सप्ताह, गावातच होतं ना तुमच्या सप्ताह, त्यांनी म्हणले महाराज सप्ताह करू का आम्ही. मी म्हणलं तुम्ही सप्ताह करा म्हटल्यानंतर ते म्हणले पण पर्याय याला काय. म्हणलं तुम्ही चिंताच करू नका, वरूनच फिल्डिंग लावल्यानंतर कोण येतं इथं सांगा ना महाराज, येऊ शकत नाही. आणि काय असतं माहिती का, तुम्ही तिथं विचारायला जाऊ नका सप्ताह करू का म्हणून. तुम्ही जर विचारायला गेले ना सप्ताह करू का, तर ते पुण्यवान लोक तुम्हाला कसं कार्य करू देतील सांगा. काय मंडळी, एक लक्षात घ्या तुम्ही, चांगली कामं जे असतात त्या चांगल्या कामाला अडथळे जास्त असतात बरं का, आणि वाईट कामाला अडचण नाही. आता मी जगावून आलो, गाव नाव घेत नाही मी, पण एवढी गर्दी होती की आम्हाला यायला गावातून अर्धा-पाऊण तास लागला. मला सांगा तिथं गर्दी नाही का. पण एक लक्षात घ्या, कालची पौंशवारी बरं का महाराज एवढी भरली की आषाढीच्या बरोबरीनं कालची वारी भरली. एवढा आनंद झाला, डोळ्यातून पाणी येऊ लागलं प्रदक्षिणा घालत असताना. मी म्हणलं काय दिलं, मुद्दल दिलं, व्याज दिलं, चक्रवाढ व्याज मिळालं आम्हाला. म्हणलं आनंद झाला. विठाला भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी उभा केलं आणि सांगितलं, मूढ पापी जैशी तैशीने उतरी काशी लावून. भगवंतानं प्रत्येकाचा त्या ठिकाणी उद्धार केला. म्हणून आपण सुद्धा जोपर्यंत या इंद्रियामध्ये पाठव्यता शक्ती आहे, वैकुंठवासी गुरुवारी भोलेबाने म्हणायचं बुवा, प्रत्येक वेळा शब्द असा असायचा हात, आणि त्याने म्हणायचं बुवा जोपर्यंत हे शरीर आहे ना तोपर्यंत काय करा, जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तो तू आपले सोयीत पाय तीर्थयात्रे जाय चुकू नको. 1-2 गोष्टी सांगून माझी चिंतन सेवा त्याची सांगता करतो. आणि ज्या वेळेला वारीला वैकुंठवासी परमपूज्य वंदनीय भोसरीकर माऊलीला जाता येईना, गाता भजन तर चालू. आमच्या पंढरपूरमध्ये फार मोठी हानी झाली बघा, फार मोठी हानी झाली. काय असतं, आमच्या वारकरी संप्रदायाचं भजनानंदी म्हणून आमच्या महाराष्ट्रामध्ये गात्याला जर भजनाला जर सुरुवात केली तर रूप पाहता अभंगापासून हे चिदान देगा देवापर्यंत 200-250 अभंग आता भजनाचे व्हायचे. पण पहिली चाल तुम्हाला पुन्हा ऐकायला भेटणार नाही. माझे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तपर्यंत दादा महाराज शिरवळकर, आमच्या वारकरी संप्रदायाचं फार मोठं भाग्य होतं. पण काय असतं, या कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये अनेक मंडळी त्या ठिकाणी त्याच्यामध्ये दगावली गेली, हे लक्षात घ्या. मी कुठून बाजूला गेलो, महाराज म्हणतात जोपर्यंत इंद्रियामध्ये ताकद आहे, पाठव्यता शक्ती आहे, तोपर्यंतच. पाणी वाहून गेल्यानंतर बंधारा बांधण्यामध्ये जशी मजा नाही, तसं महाराज म्हणतात इंद्रियामध्ये ताकद निघून गेली आणि पुन्हा जर वारीला जायचं ठरवलं तर काय त्याचा उपयोग आहे. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये काही नित्यनियम त्या ठिकाणी ठेवावेत. काही असणाऱ्या वाऱ्या असतील, भजन असेल, कीर्तन असेल, नामस्मरण असेल, म्हणून आपण दररोज कमीत कमी 1500, 1000, 2000 दररोज आपण नामस्मरण त्या ठिकाणी करावं. त्याच्याशिवाय आपण नामस्मरण केल्याशिवाय अन्नग्रहण आपण त्या ठिकाणी करू नये. वारी जर आपल्याला जर त्या ठिकाणी जाताना 12 महिन्याच्या 12 वाऱ्या नाही करता आल्या तर कमीत कमी तुम्ही जे 4 वाऱ्या त्याच्या अंतर्गत 4 वाऱ्या करा. 4 वाऱ्या जर तुम्हाला नाही करता आल्या तर कमीत कमी 2 तरी वाऱ्या करा. आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत सी गुज पांडुरंगा 2 वाऱ्या करा. तर भोसरीकर माऊली बसली आणि बसल्यानंतर रडू लागले. सहज विचारलं, म्हणले बुवा का रडता. तर त्यावेळेला त्याने सांगितलं 2 गोष्टी करता रडतोय.
एक वारी चुकली याच्याकरता वेळ वाटते, कारण चालता येत नव्हतं. आणि दुसरी गोष्ट, बाकीचे जे भजनी होते ते आनंदानं नाचत होते, पण आता मला तुकोबरायचं नाव घेता येणार नाही. तर फक्त एकच त्यांनी सांगितलं, घेईन मी जन्म याच्यासाठी देवा. आता ही राहिलेली जी वासना आहे ना, ती पुढच्या वेळा मला त्या ठिकाणी पूर्ण व्हावी. तसं आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण भगवंताला एकच प्रार्थना करावी, भगवंता यावेळेला जसा जन्म मिळाला तसा तुझा पुढे सुद्धा घेईन जन्मांतरी ह्याची करावं या खरे. या प्रकारे आपल्याला वारकरी संप्रदायामध्ये आणि या भारत देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये आपल्याला जन्म त्या ठिकाणी मिळावा, हीच प्रार्थना त्या ठिकाणी करावी. मिळाला जन्म तर एकच काम करा. महाराज म्हणतात, गात जागा गात जागा, आणि पंढरीला गेल्यानंतर प्रेम मागा विठ्ठला ज्ञानेश्वर आवडीचं भजन आहे. मी आता 3 वर्ष झालं, हे 3रं वर्ष आपलं. काय असतं बरं का, मला पहिल्या वर्षीची नाही, दुसऱ्या दिवसाची सेवा आली एकदा, बरोबर आहे ना. पुढे सेवा येत असताना महाराज मला वाटतं 4थ्या का 5व्या दिवसाची आली, आता आली 7व्या दिवसाची. आता तुम्ही ओळखून घ्यायचं फक्त. काय असतं माहिती का, जर एकदमच तुम्हाला मोठे मोठे पद मिळाले तर ओळखायचं. आता हे राष्ट्रपती केलं की पुन्हा संपलं राजकारण त्याचं, बरं. 7व्या दिवसापर्यंत आणलं. पण मंडळी काय असतं, कीर्तनाच्या तारखे घ्याव्या असं काही नाही, पण ऋणानुबंध मात्र कायम राहावेत. ही वारकरी संप्रदायामध्ये फार मोठं महत्व आहे. म्हणून मी तुम्हाला सहज विनंती केली. आणि सध्या आमच्या गाद्या धोक्यातच आहेत सध्या, म्हणजे बरं का. ज्ञानोबारायचं जसं भजन केलं तसं वारकरी फडकऱ्यामध्ये तुकोबारायचं भजन केल्याशिवाय कीर्तनाचं पूर्णत्व नाही. म्हणून आवडीचं माझं भजन आहे. आता महाराज एकच सांगायला काय हरकत नाही. आपण काय करतो, काकासाहेबाच्या समोर कीर्तन झालं की सोपन काकाचं भजन घेतो, बरोबर आहे ना. त्र्यंबकेश्वरला कीर्तन झालं की निवृत्तनाथ महाराजांचं भजन घेतो. मुक्ताईनगरला कीर्तन झालं की मुक्ताईचं भजन घेतो. म्हणजे पैठणला कीर्तन झालं की नाथ महाराजांचं तिथं भजन घ्यावं लागतं. मी विचार केला की त्यांच्या गावी गेलं की तेवढ्या पुरतं त्यांचं भजन घेण्यापेक्षा कायम जर आपण त्यांचं भजन घेतलं तर काय होईल. मग त्याच्याकरता पहिल्यांदा तुकाराम तुकाराम भजन बरं का, आणि अंतर्गत निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम, हे सर्वांनी एकदा भजन करायचं. तुकाराम तुकाराम तुकाराम
पाहिले किंवा केले समचरणी गात जागा प्रेम मागा विठ्ठला. आज या ठिकाणी सेवा करताना जे काही बरोबर आहे ते सद्गुरू स्वानंद सुखनाशी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं आहे. जे चुकीचं आहे ते नक्कीच माझ्या बुद्धीचे दोष आहेत. आज माझे परमपूज्य गुरुवर्य आमचे कोष्टी बाबा या ठिकाणी, मला तिथूनच चिंता चालू झाली. गाडीचा ब्रेक कधी लागायचा आणि कधी लागायचा नाही असं झालं मला. मी म्हणलं, मी विचार केला मग आजच्या दिवस विश्रांती घ्या ना म्हणू, त्यांना झोपा ना म्हणू, कशाला. परिस्थिती अशी आहे. पण काय असतं, एक मी स्तुती म्हणून म्हणत नाही बरं का, मी देवाच्या समोर बोलतो. आमच्या वारकरी संप्रदायामध्ये एक असं व्यक्तिमत्व होऊन गेलं वैकुंठवासी गुरुवर्य पांडुरंग बाबा वैद्य यांच्या पुढे, की कसाही पुढं वादक असू द्या, ते त्याचा अनुभव तुम्हालाही असेल, कसाही वादक असू द्या त्या वादकाला त्या ठिकाणी सांभाळून घेऊन मृदंग बरोबर त्या ठिकाणी वाजवणं हे आमचे गुरुवर्य महाराजांचं ते त्या ठिकाणी एक सन्मान आहे, तो हे लक्षात घ्या. आणि अनेक विद्यार्थी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर महाराजांनी त्या ठिकाणी घडवले. या वैश्चंद्र देवा करो महाराजांना त्या ठिकाणी मी भगवंताला ज्ञानोबा तुकोबाला प्रार्थना एकच करे, अशीच भगवंताची सेवा त्यांच्याकडून महाराजाकडून घडत राहो आणि महाराजांचे आमच्या ऋणानुबंध असेच त्या ठिकाणी टिकून राहावं एवढीच भगवंताला प्रार्थना करतो. आणि संत श्रेष्ठ तुकाराम महाराज नगर यांच्या वतीनं असणारा हा सोहळा भावी काळामध्ये असाच वाढत राहावा बरं का. आता एक लक्षात घ्या, तुम्ही एवढा दणदणीत कार्यक्रम केला, आता कोरोना पळूनच गेला म्हणून समजा, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळं झालेली सेवा ज्ञानोबराच्या चरणी, संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराच्या चरणी, या ठिकाणचं जे ग्रामदैवत असेल त्या ग्रामदैवताच्या चरणी आणि स्वानंद सुखनाशी सद्गुरू जोग महाराजांच्या चरणी अर्पण करून सेवेला या ठिकाणीच पूर्ण विराम देतो. तुम्ही संत माझ्या कडा भेटीचा कराल बहुडा, तरी तुम्हा माने एवढा होईल मी पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदी. मद क्षमा करणे संती नो ह्या अंगभूती नो ह्या उद्देश तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोले ले गुरे देवा कोडे उत्तरे क्षमा महाराज नाही उच्चारिता अधिकार म्या क्षमा महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया वैकुंठरा कोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायण असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.